दरम्यान चालू असलेला सामना अद्वैत 11 विपक्ष चारवी स्पोर्ट. दरम्यान सामना चालू होतोय. पहिलं षटक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय जॉन्टी. पहिला चेंडू खूपच सुंदर निर्धाव जातोय चेंडू. फलंदाजी करतोय तो सलामीचा फलंदाज दुष्यंत. पुन्हा एकदा त्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न आणि पंच आम्हाला खुणवतात खराब चेंडू. वाईट चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर जातोय चेंडू. पंच आम्हाला खुणवतात खराब चेंडू. अवांतर धाव मिळते या चेंडूवर. संघाचं खातं खोलतं या अवांतर धावेने. दरम्यान जॉन्टीचा पुढचा चेंडू भूषणने मारलेला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली आणि झेलबाद होतोय. पहिला आदरा बसतोय तो 0-9 चारवी स्पोर्ट संघाला भूषणच्या रूपाने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती जॉन्टी याची. पहिला चेंडू जो निर्धाव टाकलाय. दुसरा चेंडू थोडीशी दिशा भरकली आणि अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. आणि त्यानंतरचा टाकलेला चेंडू दुशांतला काही समजला नाही. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला आणि सहजरित्या झेलबाद झाला तो. दुशांत पहिला आदरा बसला तो दुशांतच्या रूपाने. नवीन फलंदाज येतोय तो संकेत. दुशांतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज झालाय तो संकेत. आणि नॉन स्ट्राईकला तो कुणाल. पहिलं षटक चालू असताना जॉन्टी यांनी सुंदर गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले आणि 3 चेंडूवर एक चांगला गडीबाद केला तो दुशांतच्या रूपाने. आणि नवीन फलंदाज येतोय तो संकेत. धाव संख्या झाली ती 1 गडीबाद 1. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. संकेत दिला. संकेतने पंच केलेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. संकेतने खातं खोलले 4 धावाने. संघाची धावसंख्येत थोडी वेगाने धावसंख्येत वाढ झालेली ती 5. खूपच सुंदर चेंडू. चांगला समाचार घेतला तो संकेत यांनी. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला आणि सहजरित्या या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. 4 धावाने खातं खोलतोय तो संकेत. जॉन्टीचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो संकेत. दहा 12 पावलांचा रन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो जॉन्टी. समोर येतो संकेत. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू ताळमेळ पॉइंटच्या दिशेने जाते. थोडीशी मिस फील्ड होते परंतु जोपर्यंत चेंडू फील्ड होते तोपर्यंत सहजरित्या संकेत आणि कुणाल 2 धावा मिळवल्या. या 2 धावेबरोबर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 1 गडीबाद 7. चांगला कट केलेला चेंडू संकेत यांनी पॉइंटच्या दिशेने जातोय आणि थोडीशी मिस फील्ड होते आणि 2 धावा मिळवल्या या चेंडूवर. जॉन्टीचा पुढचा चेंडू सामोर जाईल संकेत.
संकेतने मारेल चेंडू डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये येतोय आणि क्षेत्ररक्षक खाली आहे आणि झेल होतोय. खूपच सुंदर झेल डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि दुसरा आद्रा बसतोय तो संकेतच्या रूपाने. चांगली गोलंदाजी करतोय. थोडासा एक चेंडू थोडा खराब पडला त्याचा चांगलाच फायदा घेतला तो चौकाराच्या रूपाने संकेत यांनी. परंतु त्यानंतर टाकलेले 2 चेंडू खूपच सुंदर आणि धावसंख्या झालेली ती 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली 2 गडी बाद 7. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती जॉन्टी याच्याकडून आणि नवीन फलंदाज येतोय तो अलंकार. संकेत बाद होतोय तो 6 धावांवर आणि नवीन फलंदाज येतो तो अलंकार. निश्चित चांगली फलंदाजी करत होता तो संकेत परंतु जॉन्टी यांनी त्याला रोखलेले आहे. जॉन्टी आपल्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि सामना करील तो अलंकार. नवीन फलंदाज येतो तो अलंकार सामोर जाईल जॉन्टी याच्या. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते जॉन्टी याची. जॉन्टीने टाकलेला चेंडू हवे ते आणि चेंडू मिड ऑफच्या दिशेने जातोय आणि 4 धावांसाठी अलंकारने चौकाराने खाते खोलले आणि धावसंख्या झाली ती या चौकाराबरोबरच 2 गडी बाद 11. 1 षटकाच्या समाप्तीनंतर झिरो 999 4 विस्फोट संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 11. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती ती जॉन्टीची परंतु शेवटच्या चेंडूवर अलंकार यांनी चौकाराने खातं खोललंय आणि आपली धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11वर नेऊन ठेवली आहे. नवीन गोलंदाज येतोय तो अद्वैत 11 संघाकडून नितीन. नितीन याचा सामना करेल तो कुणाल. सलामीच्या सलामीला आलेला तो कुणाल दरम्यान स्ट्राईकवर आहे आणि सामना करेल ते नितीनेचा. इथे एक सुवर्ण संधी. अलंकारने जर 3 षटकार मारले ऋतिक मानकर आणि समीर ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस मिळेल. निश्चितच या प्रयत्नात असणारच आहे अलंकार. पहिला चेंडू जो चौकाराने खाता खोललाय तोच अलंकार पुन्हा दरम्यान नितीन पंचाच्या डावीकडून गोलंदाजी करतोय. समोर येतो कुणाल. नितीन याचा पहिला चेंडू सामोर जाईल कुणाल. खूपच सुंदर चेंडू गुडलाईनचा चेंडू काय कुणाला संबंधला नाही आणि या ठिकाणी निर्धाव जातो चेंडू. नितीन याचा पुढचा चेंडू कुणाला. खूपच सुंदर चेंडू बॅटची कडा घेतो आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी मिस फील्ड होते. या मिस फील्डचाच फायदा दोन्ही फलंदाज घेतात आणि या चेंडूवर 2 धावा मिळवल्या कुणाल आणि अलंकार यांनी आणि या 2 धावावरच धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 13. नितीन सुंदर गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. सामोर जातो कुणाल. कुणाला फुल टॉस करून घेतलेला चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक खाली आणि हे पुन्हा नितीनला एक यश मिळतंय कुणालच्या रूपाने. तिसरा आद्रा बसलाय तो 0999 4 विस्फोट संघाला कुणालच्या रूपाने आणि दुसरे षटक चालू असताना धावसंख्या झालेली ती
3 गडी बाद 13. नवीन फलंदाज येतोय तो नीरज. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते. अद्वैत 11 संघाचे, अद्वैत कांगारू संघाचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथम गोलंदाजी जॉन्टी यांनी केली, खूपच सुंदर 2 मोहरे त्यांनी मिळवले. आणि आता दुसरी ओव्हर टाकतोय तो नितीन, त्यांनी सुद्धा एक कुणालच्या रूपाने एक गडी बाद केला. तोच नितीन पुन्हा एकदा त्याच्या समोर आहे नीरज. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 13. पुढील चेंडू नितीनेचा, सामोरे जाईल तो नीरज. नीरजने मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते, चौकार अडवलेला आहे, परंतु या चेंडूवर सहजरित्या 2 धावा मिळाल्या. नीरजनी खातं खोलले 2 धावाने. संघाचे धावसंख्येत वाढ झाली 2 धावेने. धावसंख्या झाली 3 गडी बाद 15. खूपच सुंदर चेंडू, त्याचा चांगलाच फायदा घेतला, परंतु चेंडू मिड ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तोच नितीन पुन्हा एकदा समोर जाईल तो नीरज. नीरजने मारलेला चेंडू डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये हवेत आहे, परंतु या चेंडूवर खणखणीत षटकार. या 6 धावांवर संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली ती 21. खूपच सुंदर चेंडू, बराच वेळ हवेत होता, परंतु 6 धावांसाठी गेला आणि 6 धावांवरच नीरजने आपलं चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला. धावसंख्या झाली ती 21. 3 गडी बाद 21. नितीन थोडासा माग ठरतो या चेंडूवर. नितीन आपल्या षटकातील पुढचा चेंडू, सामोरे जाईल तो नीरज. नीरज आतापर्यंत 8 धावांवर खेळतोय, सुंदर फलंदाजी करतोय. सामोरे जाईल नितीन याला. पुन्हा एकदा त्या दिशेने मारेल चेंडू आणि चेंडू जाते 1 बॉस बाउंड्री 4 धावांसाठी. आणि लगातार बॅक टू बॅक एक चौकार आणि एक षटकार ठोकलेले तो नीरज. वैयक्तिक 12 धावांवर करतोय. 3 चेंडूमध्ये 12 धावा मिळवल्या तो असा नीरज. चांगली फलंदाजी करतोय, आपले चांगले योगदान देतो आपल्या 0999 चार्वी स्पोर्ट्स संघाला. आणि धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25. 3 गडी बाद 25. नितीन थोडासा माग ठरला. शेवटचे 3 चेंडू थोडेसे खराब ठरले आणि त्याचा चांगलाच फायदा घेतला नीरज यांनी. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती नीरज याची. सलामीला आलेला दुशांत तो काही यशस्वी ठरला नाही. त्यानंतर कुणाल, तो सुद्धा 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर आला संकेतनी चौकाराने खातं खोललं होतं आणि नंतर तो सुद्धा 6 धावांवर बाद झालाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाहत येतोय. एक अलंकार, त्यांनी सुद्धा चौकाराने खातं खोललेलं होतं, 4 धावांवर खेळतोय. आणि नीरज तर खूपच सुंदर फलंदाजी केली, चांगलं योगदान दिलं. आतापर्यंत 12 धावांवर खेळतोय. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 0999 चार्वी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली ती 3 गडी बाद 25. तिसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. अद्वैत कांगारू 11 संघाचा तिसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. पंच, जरा सामना आपण लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. पुढील सामने खेळवायचे बाकी आहेत. अक्षय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय. मॅन फॉर दिगाशी अक्षय पंचांच्या डावेकडून गोलंदाजी करतोय. समोर येतो अलंकार मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये
बीड होतोय, निर्धाव जातोय चेंडू, पहिलाच चेंडू खूपच सुंदर निर्धाव टाकतोय तो अक्षय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही चेंडूवर. तोच अक्षय पुन्हा एकदा सामोर जाईल तो अलंकार. पंच खुणवतात वाईट चेंडू, उजव्या एसटीच्या बाहेर जातो चेंडू, अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने. अलंकार याला एक सुवर्ण संधी, षटकार हॅट्रिक केल्यास 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा अक्षय सुंदर गोलंदाजी करतोय, निर्धाव जातोय हा चेंडू. पहिला चेंडू खूपच सुंदर निर्धाव टाकला, दुसरा चेंडू थोडी दिशा भडकली आणि अवांतर धाव, आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकतोय तो अक्षय पुन्हा एकदा. आणि खूपच सुंदर चेंडू, आणि इथे बॅटची कडा जाते, अलंकार बाद होतोय. चौथा आद्रा बसतोय तो अलंकारच्या रूपाने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अक्षय याच्याकडून. अद्वैत कांगारू संघाचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन आलेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो मयूर. आतापर्यंत अक्षयने सुंदर गोलंदाजी केली, एक अवांतर धाव दिली आणि एक खर्च केली आणि एक चांगला गडी बाद केला तो अलंकारच्या रूपाने. आणि नवीन फलंदाज येतोय तो मयूर. नवीन फलंदाज झालाय तो मयूर. सामना करेल अक्षय याचा. अक्षय आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी केली. पहिले षटक जे जॉन्टीन टाकलं, खूपच सुंदर गोलंदाजी, 2 गडी बाद केले आणि 11 धावा खर्च केले. त्यानंतर नितीन थोडा महागडा ठरतोय, 1 गडी बाद करतोय, परंतु 14 धावा काढल्या. आणि आता त्यानंतर अति अप्रतिम गोलंदाजी करतोय तो अक्षय. आतापर्यंत त्यांनी एक अवांतरची एक धाव खर्च झाली आणि एक चांगला गडी बाद केला अलंकारच्या रूपाने. तोच अक्षय पुन्हा एकदा सामोर करेल नवीन फलंदाज तो मयूर. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो अक्षय. सामोर जाईल तो नवीन फलंदाज मयूर. मयूर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही समजला नाही. यष्टी रक्षकाने आपलं काम केलंय. पुन्हा एकदा एक निर्धाव जातोय चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अद्वैत कांगारू संघाचा गोलंदाज अक्षय याच्याकडून. अक्षय पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची कडा आणि मयूर बाद होतोय. यष्टी रक्षकाने आपलं काम केलंय आणि पाचवा आद्रा बसतोय तो मयूरच्या रूपाने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती अक्षय याची. अक्षय खूपच सुंदर गोलंदाजी केली. आतापर्यंत एक अवांतर धाव दिली आणि त्यानंतर सतत निर्धाव चेंडू टाकून 2 गडी बाद केले ते अक्षय यांनी. चांगलं योगदान देतो आपल्या संघाला अक्षय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते अक्षय याची. मयूर 0वर बाद होते, थोडासा नाराज आपल्या फलंदाजीवर. आणि नवीन फलंदाज येतोय तो दीपेश. निश्चितच जो नॉन स्ट्राईकला आहे तो नीरज आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. 12 धावांवर फलंदाजी करतोय, परंतु सध्या नॉन स्ट्राईकवर आहे. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या झाली ती 26. अक्षय याचा पुढचा चेंडू, सामोर जाईल नवीन फलंदाज दीपेश. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो अक्षय. अक्षयचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव जातोय चेंडू आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5 गडी बाद 26. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय याची. चांगली गोलंदाजी, फक्त एक अवांतर धाव दिली वाईटच्या रूपाने आणि बाकी इतर चेंडू
त्यांनी टाकले आणि त्याच्यावर 2 गडी बाद केले. खूपच सुंदर कमबॅक करतोय तो आपल्या संघाला अक्षय. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. आणि नवीन गोलंदाज येतो आदेश. निश्चितच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती ती 25 आणि कमबॅक करतोय तो अक्षय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त एक अवांतर धावाच्या रूपाने 1 धाव दिली आणि बाकी 2 गडी बाद केले. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय याची. आणि आता 4थं षटक घेऊन येतोय आदेश. सामोर जाईल तो नीरज. नीरजला काही मागच्या षटकामध्ये फलंदाजी करायला मिळाली नाही. तोच नीरज आता स्ट्राईकवर आहे. चांगलं योगदान दिलेलं आहे. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक त्यांनी 12 धावा मिळवून दिल्या आपल्या संघाला आणि 12 धावांवर खेळतोय तोच नीरज. सामना करील आदेशाचा. आदेश पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आदेशाचा. सामोर जाईल नीरज. खूपच सुंदर चेंडू. पंचांकडे दाद मागतायत परंतु पंच फेटाळतात. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते नीरज याला. थँक्यू. तर नक्कीच इथे शैलेजी पस्ते यांचं देखील शुभागमन झालंय. तर नक्कीच या DBPLच्या दाबाड विभाग प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपल्यासारख्या मान्यवरांच्या येण्याने मात्र हे व्यासपीठ सजलं जातं आणि त्या व्यासपीठावरची मात्र शोभा वाढवली जाते. तर नक्कीच प्लीज वेलकम 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 ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आदेशाचा पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु निर्धाव जातोय. लगातार 2 चेंडू सुंदर टाकले ते आदेशाने. दीपेशला काही चेंडू समजला नाही आणि तो निर्धाव जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आदेश. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. एक लेगबॅकच्या स्वरूपात धाव खर्च झाली तोच आदेश पुन्हा एकदा. फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय लेगच्या दिशेने आणि या चेंडूवर 1च धाव मिळते. 1 धावावरच समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजाला. आणि स्ट्राईक लागलाय तो नीरज. नीरज खूप अपेक्षा असतील आपल्या संघाला मोठ्या फटक्याची. तोच नीरज पुन्हा स्ट्राईकवर आहे. आणि आदेश जो आतापर्यंत खूपच सुंदर गोलंदाजी केलेली आहे तोच आदेश सामोर जाईल. नीरज सामना करील आदेशाचा. नीरज सुद्धा या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतोय. निर्धाव जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच नंतरचे 2 षटक एक आपल्या संघाला चांगले योगदान दिले दोन्ही गोलंदाजांनी. ज्याप्रमाणे अक्षयने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे आदेशची सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केले तोच आदेश. नीरजला काही चेंडू मारून देत नाही. समजत नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु बीट होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती आदेशाची. नीरज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॅटचे आणि बॉलचा काही संपर्क येत नाही. आदेशाचा पुढचा चेंडू. सामना करील तो नीरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिडॉमच्या दिशेने आणि ती थोडीशी मिस फील्ड होते आणि चेंडू जातो 4 धावांसाठी आणि या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु थोडीशी मिस फील्ड झाली मिडॉनच्या दिशेने आणि या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. या 4 धावाबरोबरच संघाची धावसंख्या झाली ती 32. 5 गडी बाद 32 आणि जिंकण्यासाठी अद्वैत कांगारू संघाला जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष ठेवले. तरी थँक्यू. तर नक्की यानंतर मॅच असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन मात्र मी इन्व्हाइट करेन. तर बाबा टायगर्स त्यांच्या अगेन्स्ट माझा संघ असेल संतोष शेठ टायगर.
म्हणजे दोन्ही टीमचे कॅप्टन राजेश पाटील आणि संदीप पाटील मात्र नक्कीच आपल्या समोर टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. तर टॉस बॉक्स मध्ये मात्र नक्कीच मी इन्व्हाइट करेन शैलेशजी पस्ते यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल आणि विनोद भाऊ आपण टॉस करण्यासाठी आपण यायचंय. हॅलो हॅलो 0999 420 स्पोर्ट्स संघ त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याचप्रमाणे अद्वैत कांगारू 11 संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. यानंतर होणारा सामना दाभा टायगर वर्सेस संतोष टायगर. दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस बॉक्समध्ये यायचे आणि सन्माननीय पाहुणे आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. फोन लावून येतो याला हर्षदला लावून. दरम्यान या ठिकाणी नाणेफेक होते. मी पाहुण्याने विनंती करतोय का आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी आमचे पाहुणे आहेत शैलेश पष्टे, आपण नाणेफेक करून घ्यायचे. सन्माननीय पाहुणे आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जातोय तो बाबा टायगर्स संघाला. मी आपणास नाणेफेक जिंकल्यानंतर आपला कोणता निर्णय असेल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण काय? आमची गोलंदाजी या आजच्या दिवसामध्ये चांगली झाली आणि आम्ही समोरच्या संघाला कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यासाठी आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. असे कोणते गोलंदाज तुमच्याकडे आहे की तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकाल? तरी आमच्याकडे चेतन पाटील असेल, त्यानंतर ऋतिक पाटील, मी स्वतः संदीप पाटील आणि रोशन कालन असे आमचे 4 मुख्य गोलंदाज आहेत. तर नक्की त्यांच्याकडनं चांगली अपेक्षा असेल. निश्चितच. त्यानंतर मी आपणास विचारतो, आपण नाणेफेक हारले, आपण नाणेफेक जिंकले असते तर कोणता निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही सुद्धा फलंदाजी स्वीकारली असते. मग आपल्या बाजूनेच कॉल लागलेले, तर कमीत कमी आपण जास्तीत जास्त किती धावा काढण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त नक्कीच धावा करण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आहेत आपल्याकडे की तुम्ही फलंदाजी चांगल्या पद्धतीने करू शकाल? या मॅचसाठी सर्वच फलंदाज उत्कृष्ट अशी फलंदाजी करतील. ओके, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू जातोय डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आणि षटकाराने खाटो खोललाय तो जॉन्टी. खूपच सुंदर फलंदाजी. पहिल्याच चेंडूवर चांगला समाचार घेतला. चेंडू जातो डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. वैयक्तिक खातं खोललंय आणि संघाचं खातं खोललंय ते 6 धावांनी. हतोच जॉन्टी. सुंदर गोलंदाजी केली होती. असाच जॉन्टी पुन्हा फलंदाजीसाठी आलेला आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे जॉन्टी.
तुझी मॅचच्या अगोदर येईल मी 4 ओव्हरची व्हायच्या आधी येतो मी हा नाही तर त्यांचं फोन नाही मी लगेच येतो येतो की लगेच तसं आहे का कोण इमर्जन्सी पहिला चेंडू चांगला समाचार घेतला 6 धावा मिळाला 6 धावाने खातं खोलते तो जॉन्टी पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय चेंडू आखू टप्प्याचा चेंडू त्याचा चांगला समाचार घेतला जॉन्टी आणि पुन्हा एकदा 6 धावा लगातार बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय तो जॉन्टी आणि संघाची धावसंख्या झाली बिनबाद 12 पहिला चेंडू त्याचा षटकार दुसरा चेंडू षटकार लगातार 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले ते जॉन्टी यांनी चांगली सुरुवात पाहायला मिळते ती अद्वैत कांगारू संघाची सुभाष जाधव आपण जर इथे उपस्थित असाल तर नक्कीच आपण कॉमेंट्री पॅनल मध्ये लगेच जॉईन व्हायचं आहे सुभाष जाधव एका मॅचसाठी फक्त आपण जॉईन व्हायचं आहे पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न पंच आम्हाला कुणाचा खराब चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जातोय वाईट जातोय चेंडू अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने परंतु धावसंख्या ही वेगाने वाढलेली आहे लगातार 2 षटकारानंतर एक वाईट जातोय अवांतर धाव मिळते ती दुशांत पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बॉन्स बाउंड्री 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती जॉन्टी याची वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय तो जॉन्टी आणि संघाची धावसंख्या झालेली बिनबाद 17 एक अवांतर धाव मिळते याच्यामध्ये फार महागडा ठरतोय तो दुशांत आपल्या बॉलिंग मार्फत आपल्या गोलंदाजी मार्फत थोडासा महाग ठरला आणि सर्व खेळाडूंची त्यांनी सर्व सहकार्यांची त्याची नाराज केलेला आहे असा तो दुशांत परंतु कौतुक करावं तेवढं कमीच जॉन्टी याचं प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय पुन्हा मारलेला चेंडू जातोय हवेत चेंडू जातोय डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा षटकार या षटकाराबरोबर धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या झाली ती 23 पहिलं षटक चालू असताना खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती जॉन्टी लगातार स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये घणागती करतोय प्रहार करतोय तोच एकदा पुन्हा यॉर्कर टप्प्याचा चेंडू बॅटला काही लागला नाही चेंडू निर्धाव जातोय एक सुंदर चेंडू टाकण्यात यश आले ते दुशांतीला आणि यानंतर तो त्रिफळाचीत करतोय पहिला आदरा बसतोय तो जॉन्टीच्या रूपाने परंतु फारसं काय फरक पडणार नाही कारण की पहिलं षटक 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23 आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आणि सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल ती जॉन्टीच्या बॅटमधून वैयक्तिक 22 धावा आपल्या संघाला 22 धावांचं योगदान देऊन गेला तो जॉन्टी परंतु शेवटच्या चेंडूवर त्रिफळाची झाला आणि नवीन फलंदाज येतोय तो अक्षय जी सुंदर गोलंदाजी केली होती चांगलं योगदान दिलं आपल्या संघाला गोलंदाजीमध्ये तोच अक्षय आता फलंदाजीसाठी आलेला आहे मला तर वाटतं निश्चितच या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू जॉन्टी जो आलेला त्यांनी चांगली गोलंदाजीमध्ये यश नाही आले परंतु फलंदाजी खूपच सुंदर केली आणि नवीन फलंदाज येतोय तो अक्षय सध्या नॉन स्ट्राईकवर आहे स्ट्राईक एंडवर आहे तो परेश आणि गोलंदाजी करतोय तो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो प्रतीक आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावांची गरज असं समीकरण आले या सामन्याचं निश्चितच 0-999 चार्विस स्पोर्ट संघाला जर आपल्याला संघ जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर निश्चितच आपल्याला सुंदर गोलंदाजी करावी लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल या फलंदाजांना रोखावे लागतील तरच आपण विजय संपादन करू शकता कारण की आता समीकरण जो जॉन्टी यांनी चांगली फलंदाजी केली आणि पूर्ण
सामना एका बाजूला झुकून गेलेला आहे, परंतु पुढील सामना अजून बाकी आहे, कारण चांगले गोलंदाज सुद्धा या संघामध्ये असतील. 099 चार्विस स्पोर्ट्स संघाकडे आणि तोच परेश प्रतीक सामना करीतो. परेशचा पहिला चेंडू, पंचांकडे दाद मागतात लेग बिफोर विकेटची, परंतु नाही, पंच फेलतात, निर्धाव जातोय चेंडू. निश्चितच जर सामना जिंकायचा असेल तर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच गोलंदाजीचा प्रयत्न करतोय तो प्रतीक. पहिलाच चेंडू जो निर्धाव जातोय, चेंडू काही समजला नाही परेशाला. पुढचा चेंडू खूपच सुंदर यॉर्कर लाईनचा चेंडू होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही, निर्धाव जातोय चेंडू. यष्टी रक्षकांनी आपलं सुंदर काम केलं आणि पुन्हा एकदा लगातार 2 चेंडू निर्धाव जाते. निश्चितच प्रतीक आपल्या संघाला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. लगातार 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. पुढचा चेंडू प्रतीक याचा, सामोरे जाईल तो परेश. खूपच सुंदर चेंडू, त्याचा चांगला समाचार घेतला. चेंडू जातोय, हुक केलेला चेंडू, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी आणि खणखणीत षटकार. परेश खातेकोलते षटकाराने लगातार 2 चेंडू निर्धाव गेले, परंतु तिसरा चेंडूचा चांगला समाचार घेतला. चेंडू क्लिक केला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी खणखणीत षटकार. या 6 धावाबरोबर धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 29. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे ती कांगारू 11 संघाला. प्रतीकेचा पुढचा चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर जाते चेंडू. पंच आम्हाला खून होतात, खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपाने आणि धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 30. 1 गडी बाद 30. प्रतीकेचं पहिले 2 चेंडू खूपच सुंदर टाकले होते, परंतु तिसरा चेंडू थोडा खराब. त्याचा चांगला समाचार घेतला परेशानी. तोच परेश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच आम्हाला खुणवतात. डाव्या एष्टीच्या बाहेर जातो चेंडू. पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 31. बॅटची काढत जाते आणि इथे जेल सुटतोय, परंतु या चेंडूवर 1 धाव मिळते. एका धावावर धावसंख्या झालेली आहे 32. जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची गरज आहे ती अद्वित कांगारू 11 संघाला. खूपच सुंदर फलंदाजी केली ती जॉन्टी आणि जवळपास दुसऱ्या षटकामध्येच आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी चौकार जातोय आणि चौकाराबरोबर संघ विजय होतोय. हरलेल्या संघाचं कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आणि या आताच झालेल्या सामन्यामध्ये जो खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली ती जॉन्टी याची. वैयक्तिक 22 धावा, या 22 धावामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार असं त्यांनी 22 धावा मिळवल्या आणि या सामन्याचा तो सामनावीर ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला देण्यात येते. तरी वेलकम टू जॉन्टी, जो आपल्या बॉलिंग मार्फत सुद्धा चांगली गोलंदाजी केली. या ठिकाणी आमचे मित्र बाळा तरे, मॅन फ्रॉम कुंदे आणि संतोष शेठ यांचं आगमन झालेले. या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो जॉन्टी. सन्माननीय संतोष शेठ शिरोसे, कृपया आपण मंचावर यायचंय आणि आताच झालेल्या सामन्याचा आपण पारितोषिक द्यायचंय. या ठिकाणी एक आकर्षक ट्रॉफी आणि एक स्वीट देण्यात येते आणि एक मेडल देण्यात येते. खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली ती जॉन्टी याची. लगातार 4 चेंडूवर 22 धावा मिळाल्या, त्यामध्ये 3 षटकार
आणि एक चौकारासह त्यांनी आपल्या संघाला जवळपास विजयाकडे लक्ष दिला. हाच या सामन्याचा सामनावीर